नमस्ते, पौर्णिमा मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खारीक खोबरं याचे लाडू बनवून दाखवणार आहे। थंडीसाठी खाण्यास खूप छान लागते, चव लागते, खायला पण खूप छान लागतात। हे मी खारीक आणली, ती उन्हात तापवण्यासाठी मी अशी ठेवलेली आहे फोडून। हे एवढे बदाम घेतले, जेवढे बदाम आहेत तेवढेच काजू घेतले, खोबरं, गूळ, हे सर्व मी आता थोडं कढईत गरम करून मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। जाड कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता हे खारीक थोडेसे उन्हात तापवलेली आहे, त्यामुळे थोडी मी फुल गॅसवर गरम करून घेते जरा खारीक। जास्त नाही, थोडं कडक होण्यासाठी गरम करून घेणार आहे। काय हे लो टू मिडियम गॅसवर मी सर्व थोडं गरम करून घेते, जास्त पण नाही गरम करणार। बदाम पण थोडे गरम करून घेते, गॅस मी लो टू मिडियम ठेवलेला आहे। खोबरं मी भाजून थोडंफार तांबूस कलर असा भाजून घेते, जास्त नाही करणार, मस्त बारीक भाजून घेतले। हे मी अर्धी वाटी सफेद तीळ भाजून घेतलेले आहे। हे पहा, मी खारीक, खोबरं, काजू, बदाम याची छान अशी मिक्सर मध्ये जरा जाडसर अशी पावडर करून घेतले, कारण जरा जाड असलं की दाताखाली चावताना छान वाटतं। आता याचे मी नंतर थोड्याने मिक्स करून एकत्र करून लाडू बनवून तयार करणार आहे। हे मी 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतले वितळून। आता हे थोडीशी खारीक पावडर त्याच्यामध्ये गरम करून घेते। मोठे 2 चमचे मी साजूक तूप टाकून खारीकचं मिश्रण भाजून घेतले जरा, छान मी मिक्स करते। आता मी आता पोह्याचे अजून मोठे 2 चमचे साजूक तूप गरम करून घेणार आहे। हे मिश्रणामध्ये टाकण्यासाठी लाडू वाळताना कमी पडलं तर हे मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकून लाडू वाळवणार आहे। हे आता मी सर्व मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये गूळ टाकून परत एकदा फिरवून घेते, कारण मी बिना पाकाचे लाडू बनवत आहे। या सर्व मिश्रणामध्ये माझे 30 लाडू बनून तयार झालेले आहे। लहान मोठे तुम्हाला कसे आवडतील तसे तुम्ही बनवा, मी या साईजचे बनवलेले आहे। माझे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।